इंदुरीकर महाराजांबद्दल आम्ही एक प्रश्न विचारतोय, तो म्हणजे इंदुरीकरांवर गुड्डीचं बुमरँग झालंय का? आता इंदुरीकर म्हणतात की माझ्या कुटुंबापर्यंत घरादारापर्यंत टीका यायला नको होती, पण असं का झालं याचा विचार एकदा इंदुरीकर महाराजांनी करायला हवा. कारण इंदुरीकरांनी आतापर्यंत त्यांच्या कीर्तनात गुड्डीला एवढं बदनाम केलं की आता त्याचाच परिणाम इंदुरीकरांना भोगावा लागतोय. हा सवाल आहे, बघूया. आयुष्य चांगलं पण त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं, ते माझ्या घरादारापर्यंत जायला नव्हतं लागलं. माझ्यापर्यंत मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला. मला अजून 2 वर्ष आयुष्य आहे. इंदुरीकर महाराज म्हणतायत माझ्यापर्यंत ठीक होतं, माझ्या घरादारापर्यंत जायला नको होतं. इंदुरीकर महाराज नाराज आहेत. कदाचित पुढच्या काही दिवसात कीर्तनही सोडतील. इंदुरीकर महाराज कीर्तन सोडण्याच्या निर्णयापर्यंत का आले, असं त्यांच्या कुटुंबापर्यंत येईल असं नेमकं काय घडलं आणि नेमकं काय झोंबलंय? तर काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा झाला. त्या साखरपुड्याच्या खर्चावर टीका झालीच, पण साखरपुड्यात इंदुरीकर महाराजांची मुलगी ज्ञानेश्वरीनं घातलेल्या कपड्यांवरही टीका करणाऱ्या कमेंट्स झाल्या. आमची पोरं लहान असताना 8-8 दिवस पोरांची नाही गाठ नव्हती, आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट्स आहे. याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे? आता 4 दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्या. पण तिच्या बापानं मला द्यावं घोडे, तुम्ही मला घोडे लावा, माझा पिंड गेलाय. माझ्या मुलाचा मुलीचा काय दोष आहे? इंदुरीकरांच्या मुलीनं साखरपुड्यामध्ये मोतिया रंगाचा लेहेंगा घातला होता. साखरपुड्यात सगळा महाराष्ट्राच्या परंपरेनं केलं असं इंदुरीकर महाराज सांगत होते. मात्र त्यांच्या मुलीचा पोशाख काही महाराष्ट्राच्या पद्धतीचा नव्हता. इंदुरीकरांच्या मुलीच्या कपड्यांवरनं सोशल मीडियावरती ट्रोल करण्यात आलं. लग्न किंवा साखरपुड्यात कोणी काय कपडे घालायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मग इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या कपड्यांवर एवढी टीका का झाली? याचं महत्वाचं कारण असं की इंदुरीकर महाराज त्यांच्या कीर्तनामध्ये कायम महिलांना टार्गेट करतात. महिलांबद्दलची त्यांची भाषा आक्षेपार्ह असते. कधी कधी कमरेखालचे विनोदही असतात. बायको पाहताना 4 गोष्टी पाहतात: 1 नाक, 2 कपाळ, 3 रंग, 4 आरपार पायातला प्रकाश, आणि बायको रंगाने सावळी असावी असा नियम आहे. आता आपल्याला काय अक्कल आहे? भोरी दिसली, घालत असली ओके, 6 महिन्याने गेली निघून ओके, हे चालले दिंडीत आमच्याकडे उठा प्रभात झाली. तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिला पाहिजे, नाही तर रांग लागायच्या अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग येतात? टी शर्ट निघाली. टी शर्ट म्हणजे धड ब्लाउजही नाही. टी शर्ट वाला मोटरसायकलवर बसलेला मागून पाहायचा, ते चालताना सरळ नाही चालत. काहींचे विचित्र. एका बरं, काहींना बायका कशा मिळतात, काहींना बायका कशा मिळतात. आता लग्न न झालेली जी पोर आहेत, तुम्ही नवरदेव नाही म्हणा, पण आमच्याकडे आहे गेटवर नवरा नवरी उभी करायची लग्न लागायच्या टायमाला. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. ₹35 चष्मा घेतो लिंबा खालचा, तो हायवेला मिळतो ना 35ला. तो आता 99ला झालाय, नाही तर 35लाच होता पाहिजे. आणि त्याच्या मागे 2-4 याडपाट पोर त्या अर्ध्या खांब्यासाठी लटकेल. त्या नवरी माग 2-4 याडपाट पोरी इथल्या फटीत चमकी. आणि पॉप नावाचा भांग पाडी ती. पॉप पॉप म्हणजे मधी खड्डा, पुढं झटका, इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा. अय गुड्डीची आई, गुड्डीला म्हणलं का कपड्याला घाणा का स्टडी, भांडे घासूला स्टडी. अरे गुड्डीला सेपरेट खोली. आईनं म्हणायचं मोठ्यानं बोलू नका बरं, गुड्डी स्टडी करती. एक दिवस खोलीत राहिली, गुड्डी गेली.
भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली, गुड्डीच गेली. मुलींचे मोबाईल जरा आठवड्यातून एकदा चेक करी जा. त्याच्या रिंगटोन तपासा, सिम तपासा. 3 सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहितीये, 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचे व्हॉट्सअप तपासा, त्याच्या रिंगटोन तपासा, व्हॉट्सअपचे मेसेज तपासा. हो, आणि हे तपासायलाच पाहिजे, फटकावली पाहिजे पोरगी धरून. मुलीच्या मोबाईलमध्ये आपल्यासारखे नंबर नसतात, किसन पाटील, भिका पाटील. नाही, त्यांच्या त्या खुणा असतात. महत्वाचा असेल तर 1 स्टार, त्याच्यापेक्षा महत्वाचा 2 स्टार, ज्याच्याबरोबर पडूनच जायचं 3 स्टार. हो, आणि मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जन आहे तो. सायलेंट असतो, सायलेंट. फक्त कण होतो घरात, कण होतो. तिचा बाप म्हणला ती. इंदुरीकर महाराज मुलींबद्दल काय काय आणि कसं बोलतात त्याचे हे काही नमुने. याआधीही इंदुरीकरांनी मुलींबद्दल अनेक वादग्रस्त वक्तव्य केली. चप्पल कितीही भारी झाली म्हणून काय गळ्यात घालतो का? अहो, चप्पल कुठे शोभती? बायको आहे ती, तिनं त्या मापात असावं. पोरीच्या अंगात जितके कपडे कमी तितकी पोरगी फटकावली पाहिजे. नोकरीवाल्यांच्या बायकांनो सांगा, काय काम करता तुम्ही? लाज धरा, लाज. नवरदेवा पुढे पोरीनं नाचायला सुरुवात केली लग्नात. अरे, खानदान तपासा आपलं कोणतं. गोरी बायको करू नये, कारण ज्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. आता इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या कीर्तनामधनं आणखीन एक धक्कादायक वक्तव्य केलं होतं. समतारखेला संबंध ठेवल्यास मुलगा होतो आणि विषमतारखेला संबंध ठेवल्यास मुलगी होते, असं इंदुरीकरांनी कीर्तनात म्हटलं होतं. या संदर्भात इंदुरीकरांवर गुन्हाही दाखल झाला होता. इंदुरीकर महाराजांच्या मुलींनी साखरपुड्यात काय कपडे घालावेत हा सर्वस्वीतीचाच प्रश्न आहे. पण इंदुरीकर महाराजांनी कीर्तनात इतर मुलींबद्दल वाटेल ते बोलायचं, आक्षेपार्ह बोलायचं, मुलींना वाटेल तशी नावं ठेवायची. आणि मग जेव्हा स्वतःच्या मुलीबद्दल लोक बोलू लागले की म्हणायचं माझ्या कुटुंबापर्यंत यायला नको होतं. हे काही पटत नाही महाराज. सुनील दवंगे, NDTV मराठी, मुंबई.